लाजण्यातच वेळ घालवते खूप. कशा तुमच्या प्रश्नांची उत्तर देऊ बरं असं असलं तर. थांबा 2 मिनिटं, हसू नका तिथं, तिकट करायचं सगळं. सो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया के प्रीतम युट्यूब चॅनल वरती. आपल्याला खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या आहे आणि त्या कमेंट्स मध्ये बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत की ते कन्सीव्ह करण्यासाठी ट्राय करत आहेत, प्रेग्नन्सीसाठी ट्राय करत आहेत, बरेच जण आता स्टार्ट करणार आहेत ती प्रोसिजर. अशा बरेच गोष्टी आहेत. आपल्या सबस्क्रायबरच्या, आपल्या व्ह्युअर्सच्या मनांमध्ये प्रश्न आहेत. कन्सीव्ह करण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे, काय काय तयारी करावी लागते, काय काळजी घ्यावी लागते, काय केले पाहिजे, काय नाही केले पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्ही मेडिकल प्रोफेशनल आहेत बट गायनेकोलॉजिस्ट नाहीये. दुसरी गोष्ट, आम्ही जे पण काही तुम्हाला सांगणार आहे, तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ते फक्त आणि फक्त आमच्या दोघांचा अनुभव आहे, जो की आम्ही प्रेग्नन्सीसाठी काय प्रयत्न केला किंवा लग्नाच्या आमच्या इतक्या वर्षांनंतर आम्ही प्लॅनिंग कसं केलं. आता हे का सांगतोय मी, बऱ्याच जणांचं असतं की लग्न झाल्या ते प्रेग्नेंट असतात, बऱ्याच जणांचं असतं की लग्न झाल्यावर 5 वर्ष होऊन जातात, 6 वर्ष होऊन जातात, तरी देखील ते प्रेग्नेंट होत नाही. काही प्लॅनिंग करतात, काही प्लॅन न करता त्यांची प्रेग्नन्सी राहत नाही. म्हणजे असे बरेच प्रश्न आहेत आणि आपण या व्हिडिओमध्ये आम्ही त्या गोष्टींवरती चर्चा करण्याचा आज प्रयत्न करणार आहेत. तर जर तुम्ही पण प्रेग्नन्सीसाठी ट्राय करत असतील किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी ट्राय करत असेल तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला किंवा तुमच्या परिजनांना याची माहिती मिळेल. सो चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कम्युनिकेशन विथ पार्टनर. एक्झॅक्टली. सगळ्यात पहिले आपण आपल्या पार्टनर सोबत या विषयावर बोललं पाहिजे, केलं पाहिजे. तर कसं होतं, प्रेग्नन्सीची डिसिजन जी असते ती परिवार सोडा, सगळ्यात पहिले तुमच्या बायकोची, तुमच्या म्हणजे बायको आणि नवऱ्यामध्ये झाला पाहिजे तो विषय. कारण की कसं असतं, एकाची इच्छा असते आताच प्लॅनिंग करावा किंवा एकाची इच्छा असते की मी मॅरिड लाईफ एन्जॉय करू, मी 2 वर्षानंतर प्लॅनिंग करू. तर या गोष्टी दोघांमध्ये झाल्या पाहिजे. आपल्या सिच्युएशन काय आहे, एक तर पहिली कंडिशन अशी आहे की आपलं बाळ कितवं आहे. जर आपलं पहिलं बाळ असेल तर आपण आपल्या पार्टनर सोबत बोललं पाहिजे. आपली पार्टनरही त्यासाठी तयार हवी की आता तुला बाळ हवंय की अजून काही दिवसांनंतर तुला बाळ हवंय, किंवा हे पूर्ण कम्प्लिटली तिचं पण फ्रीडम असलं पाहिजे. तर यामध्ये काय होतं की जेव्हा आपण प्रेग्नन्सी बद्दल विचार करतो किंवा जेव्हा आपण पार्टनर सोबत आपण डिस्कशन करतो, तिलाही तितकं महत्व देणं गरजेचं असतं किंवा त्यालाही म्हणजे नवऱ्याला देखील तितकं महत्व देणं गरजेचं असतं. कधी कधी काय होतं की पार्टनरची इच्छा असते की 2-3 वर्ष मला फक्त मॅरिड लाईफ एन्जॉय करायची आहे, किंवा जसं आमचं होतं, आमचं डिस्कशन झालेलं की पहिले 2 वर्ष आमचा बेबी प्लॅनचा विचारच नव्हता. पहिले 2 वर्ष आम्हाला फक्त आणि फक्त मॅरिड लाईफ एन्जॉय करायची होती, फिरायचं होतं, परत एकमेकांना ओळखायचं होतं. हे खूप महत्वाचं आहे. स्वतःचं घर, आम्हाला पहिल्या 2 ते 3 वर्षातच स्वतःचं घर घ्यायचं होतं, म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं थोडक्यात. तर या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात. कारण की आपण प्लॅनिंग करू आणि जे बेबी आपल्या घरात येणार आहे तर त्याच्या पूर्व तयारीसाठी आपण सगळ्या गोष्टी कॅपेबल असणं गरजेचं. म्हणजे तो आनंद व्यक्त करण्यासाठी सर्वात पहिले स्टेबल होणं गरजेचं आहे. आणि हा आमचा विचार होता. मी असं नाही म्हणत की प्रत्येकाचाच विचार पाहिजे, कारण कसं आहे, काहींना ते त्यांच्या आई वडिलांसोबत राहतात. आता आमचं कसं, आम्ही जॉबमुळे बाहेर राहतो आणि असं होतं की एका दुसऱ्या गावात आहे, तर रेंटच्या घरात राहण्यापेक्षा हे आमचा विचार आहे. पर्टिक्युलरली असं प्रत्येक जण आमच्या विचारांशी मॅच व्हावं असं आमचं काही म्हणणं नाहीये, बट आमचा विचार तो होता की आमचं स्वतःचं घर असावं आणि त्यानंतर आम्ही त्या गोष्टीकडे जावं. सो आम्ही त्यामुळे आम्हाला तेवढा वेळ लागला. तर आता 2 वर्ष हिचं म्हणणं होतं, पण आम्हाला 4 वर्ष का लागलेत, तर त्याचं रिझन आहे की 3ऱ्या वर्षी माझा ऍक्सिडेंट झाला, जो की तुम्ही माझे व्हिडिओ बघत असतील तर तुम्हाला माहित असेल की माझं हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन सिलेंडर ब्लास्ट झालेलं, त्यामुळे माझ्या डोळ्याला इंजुरी झालेली आणि मी 6 ते 7 महिने ऑन ट्रीटमेंट होतो. त्यामुळे म्हणजे आमचं काही तसं विचार नव्हता फॅमिली प्लॅनिंगचा.
त्यानंतर इकॉनॉमिकल कंडिशन पण आमची तेव्हा थोडी खूप खराब होती. हो एक्झॅक्टली. काय मधून आम्ही डिस्टर्ब होतो. बरोबर. आणि त्याच्यात चौथ्या वर्षी समजा हे वर्षाच्या अगोदरच चालू आहे आणि पूर्ण फॅमिली स्ट्रेस ते पण तुम्हाला माहिती, मी काय जास्त एक्सप्लेन करणार नाही. आपला दुसरा पॉइंट आहे, जसं आता प्रिया 2 मिनिटापूर्वीच बोलली की इकॉनॉमिकल विचार. तर आपला दुसरा महत्वाचा पॉइंट आहे, आपण फायनान्शियली स्टेबल आहे का, हे तुम्ही आणि तुमची पत्नी या दोघांनी मिळून बसून बोलण्याची गोष्ट आहे की आपण इकॉनॉमिकली म्हणजेच फायनान्शियली किती स्टेबल आहे त्या गोष्टीसाठी. जसं की काहींचं असतं की फक्त म्हणजे प्रेग्नन्सी ठेवायची आहे, बाकी सर्व आई वडील बघतील किंवा आम्ही सगळं बघू. बट तो बघू हा प्रश्न करण्यापेक्षा, म्हणजे जेव्हा बाळ होईल तेव्हा बघू अशी संभावना व्यक्त करण्यापेक्षा आपल्याकडे एक फायनान्शियल गोल असला पाहिजे की जर आपण आता बेबी प्लॅन करत आहे तर त्या येणाऱ्या बाळासाठी, येणाऱ्या चिमुकल्यासाठी आपली किती सेव्हिंग आहे किंवा आपण त्यासाठी किती पैसे लावू शकतो, किंवा जेव्हा तो चिमुकला आपल्या घरात येईल त्या आनंदाला व्यक्त करण्यासाठी आपली फायनान्शियल कंडिशन किती स्टेबल आहे हे नक्कीच आपल्याला बघावं लागतं. आणि त्यामुळे आपण याचा विचार केला पाहिजे की आपली फायनान्शियल कंडिशन आता कशी आहे. जसं की सपोज आता खूप जास्त कर्ज आहे, जसं की होम लोन आहे, कार लोन आहे, विविध हप्ते आहेत किंवा कसले म्हणजे अजून जास्त खर्च आहेत आणि आपला इन्कम सोर्स तेवढा नाहीये, तर आपण फायनान्शियल गोष्टीचा विचार करूनच बेबी प्लॅन करावा. असं हा आमचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. राईट. सगळ्यांना बोलत नाही आम्ही की तुम्ही पण तसंच करा. बरोबर. जे आहे ते आहे. प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात, प्रत्येकाच्या फॅमिली सगळ्यांचे विचार वेगळे. एक्झॅक्टली. काहींची फॅमिली बलाढ्य असते आणि ते डायरेक्टली प्रेग्नन्सी प्लॅन करू शकतात. तर नेक्स्ट पॉइंट आहे करिअर गोल. करिअर गोल. एक्झॅक्टली. काहींचे करिअर असतात, तर काहींचा एखादा गोल असतो की मी हे माझं हे पूर्ण झालं पाहिजे, कारण काहींचे प्रमोशन असतात किंवा कोणती फॅमिली कुठे शिफ्ट होणार असते. आम्ही पण तेच केलं. आम्हीचं कसं आमचे करिअर होते, आम्हाला पहिले स्वतःला सेट व्हायचं होतं. कारण कसं आहे, एक इच्छा असते आपल्या मनात की आपलं जेव्हा कोणी बाळ असेल तर त्याला जसं आपण लहानपणी दिवस काढले, प्रत्येकाची इच्छा असते. कोणी जर लहानपणी जर एखाद्या श्रीमंताच्या घरात आलं तर त्याला सुद्धा त्या श्रीमंतीची कंटाळा यायला लागतो आणि तो सुद्धा म्हणतो की माझ्या लहानपण जसं केलं तसं बाळाचं नको, तो स्वतः स्वावलंबी बनावा वगैरे वगैरे. सो सांगण्याचा हेतू काय, तर करिअर गोल इज इम्पॉर्टंट इन कपल. म्हणजे आपण ह्या सगळ्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या करिअरकडे किती लक्ष देतो आणि त्या करिअर नुसार आपण काय प्लॅन करत आहेत ते पण लक्षात घ्यावं. म्हणजे हे पण आमचंच पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. नाही तर तुम्ही म्हणतील की कोणाला सजेशन करतोय. सजेशन नाही करत आहे, आम्ही आमच्या दृष्टीने बोलतोय. मी लग्न झालं तेव्हा नाशिकमध्ये होतो. 1 वर्षानंतर मी पुन्हा बोईसरला आलो होतो. बोईसरला 1 वर्ष जॉब केल्यानंतर मी पुन्हा नाशिक गेलो होतो. तेव्हाही आमच्या डोक्यात नव्हतं प्लॅनिंग, म्हणून मी सारखं शिफ्ट करत होतो. तेव्हा डिसिजन घेण्यासाठी आम्हाला दोघांनाही अडचण येत नव्हती. बट जेव्हा आम्ही बोईसरमध्ये पुन्हा शिफ्ट झालो आणि शिफ्ट झाल्यानंतर आम्ही स्वतःचं घर घेतलं, त्यानंतर माझा जॉब फिक्स झाला आणि त्यानंतर आम्ही बेबी प्लॅन केला. याने काय होतं माहितीये, जो स्ट्रेस येणार असतो नंतर तो स्ट्रेस येत नाही. नेक्स्ट पॉइंट आहे मनामध्ये बाळाची खरंच इच्छा असते. एक्झॅक्टली. बाळाची प्रतिमा आपण मनामध्ये कशी तयार कराल हे शिकलं पाहिजे. इन शॉर्ट, बाळाची मनात इच्छा आपण कशी प्रकट करू शकतो आणि बाळाला व्हिज्युअलाइज कसं करू शकतो हे ती सांगते. याला काही शब्दांमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन पण बोलतात, काही शब्दांमध्ये मॅनिफेस्टेशन पण बोलतात. ही प्रॅक्टिस जमली पाहिजे. बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकलं असतील की पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह वाईब्स आणा, पॉझिटिव्ह थॉट्स ठेवा. तर यालाच आपण बोलतो की सपोज आता तुम्ही सगळ्याच कंडिशननी स्टेबल झाले आहेत, तुम्ही फायनान्शियली ठीक आहे, तुम्ही करिअरही तुमचं ठीक केलं आहे आणि तुमच्या लग्नाचे वर्ष पण ठीक आहे किंवा तुमचा पार्टनरही आता सहमत आहे बाळासाठी. तर जेव्हा तुम्हाला प्रेग्नन्सी किंवा कन्सिव्ह ट्राय करायचं आहे त्यासाठी तुम्ही सगळ्यात पहिले तुमच्या बाळाचं व्हिज्युअलायझेशन एकदम प्रॉपर केलं पाहिजे. जसं आपण बघा घरात फोटो लावतो, आपण ते व्हिज्युअलायझेशन केलं पाहिजे की आपल्याला कसं बाळ हवं आहे, किती गोंडस बाळ हवं आहे, किती चौकस बाळ हवं आहे. या सर्व गोष्टी एका आईला आणि एका वडिलांना जमल्या पाहिजे आणि त्यासोबतच मनात ऑटोमॅटिकली पॉझिटिव्ह वाईब्स तयार होत चालतात. नेक्स्ट पॉइंट आहे स्ट्रेस मॅनेजमेंट अबाउट कन्सिव्ह. पहिली प्रेग्नन्सी असते आणि खूप जणांना स्ट्रेस असतो, मी हँडल करू शकते की नाही, किंवा मग काही प्रॉब्लेम असतात, कोणी डिप्रेशन मध्ये असतं, कोणाचे लग्न म्हणजे विरोधात
झालेले असतात, खूप काही प्रश्न असू शकतात. हा, प्रत्येकाच्या लाईफ मध्ये प्रॉब्लेम वेगवेगळे आहेत, अगण्य आहेत, म्हणजे मोजता येणार नाही इतके आहेत. जसं की पहिली प्रेग्नन्सी आहे, मी सांभाळू शकते की नाही सांभाळू शकत, मला किती त्रास होईल, किंवा बऱ्याच काही गोष्टी. जसं तुम्ही बघितलं असेल प्रियाचं इंजेक्शन घेताना काय हालत होते, असे कमेंट पण आल्या. जर इंजेक्शन घेताना एवढं घाबरते तर डिलिव्हरीसाठी काय. काही मुली तर त्या भीतीनेच म्हणतात की मला प्रेग्नेंटच नाही राहायचं. सुरुवातीला ही पण अशीच होती पहिल्या वर्षी, नंतर ती थोडी तयार होत आली आणि ती अजूनही म्हणतच होती तसं की नको मी लहान आहे अजून वगैरे वगैरे. तर सगळ्यात महत्वाचं काय, तर हा आमचा अनुभव आहे की ह्या टेन्शनला किंवा ह्या स्ट्रेसला, ह्या भीतीला आपण कसं डील करायचं. कसं असतं की जेव्हा आई होण्याचं वरदान हे एका स्त्रीला देवाने दिलं असेल ना, तर त्या सोबतच आई होण्यापर्यंतची प्रोसेस, त्या प्रोसेस मध्ये देखील खूप साऱ्या गोष्टी सायंटिफिकली आपल्या शरीरात चेंज होत असतात, है ना. म्हणजे तुम्हाला जितकं विचार करतात ना तुम्ही, त्या विचारांच्या पलीकडे जाऊन तुमचा तो डिलिव्हरी पर्यंतचा जो प्रवास असतो ना, तो खूप सुखदायी असतो जेव्हा तुम्ही तुमच्या बाळाला हातात घेता. ठीक आहे. तर सांगण्याचा उद्देश काय माझा, की तो जो स्ट्रेस असतो, म्हणतात असं की एक स्त्री ही पुरुषापेक्षा जास्त, म्हणजे डबल की ट्रिपल ती दुखणं सहन करू शकते. दुखणं तर पेन सहन करू शकते. का करू शकते, तर देवाने तिला बनवलं तसं आहे. एक स्त्रीला देवाने असंच बनवलंय की ती दुखणं सहन करू शकते. आणि मी खरं सांगतो, आता मी तर, तुम्ही म्हणतील की दादा तू कसं काय बोलू शकतो, तू तर माणूस आहे, पण प्रियताईला विचार काय कंडिशन आहे. आता प्रियताईची पहिली डिलिव्हरी, पण तुम्ही तुमच्या घरात तुमच्या मम्मीला विचारा, तुमच्या आजीला विचारा, तुमचे जर कोणी अजून प्रेग्नेंट झालं असेल, डिलिव्हरी झालं असेल तर त्यांना विचारा. जेव्हा तो 9 महिन्याचा त्रास हा एका क्षणात कमी होऊन जातो, तो म्हणजे जेव्हा बाळाला आपण हातात घेतो. आणि त्यासारखी सुखदायी गोष्ट मी तरी म्हणतो की या जगात दुसरी कोणती नाही. काय वाटतं. तर ऍक्च्युअली तो स्ट्रेस घ्यायचा नाही. त्यात फक्त तुम्ही एकच विचार करायचा की मला जर बाळ होणार आहे, जन्म मी देणार आहे का बाळाला, तर ही सर्व प्रोसेस एकदम स्मूथली होणार आहे. त्या स्ट्रेसला मॅनेज करण्याची कला तुम्हाला शिकावं लागणार आहे. त्यासाठी तुम्ही सहारा घेऊ शकता तुमच्या बुक्सचा, पुस्तकांचा. तुमच्या म्हणजे सतत तुम्ही जेव्हा विचार करतील की मी प्रेग्नंट आहे, मला असा त्रास होतोय, मला तसा त्रास होतोय, मला असं होईल का, मला तसं होईल का, जेव्हा तुम्ही सतत त्याच गोष्टीबद्दल विचार करत असतील, तुमचा स्ट्रेस हा काय कमी होणार नाही. पण त्या व्यतिरिक्त तुम्ही प्रेग्नेंट आहेत, येस आय एम प्रेग्नेंट, मी लकी आहे की मी प्रेग्नेंट आहे, असा तुम्ही जेव्हा विचार करतील, आणि त्यासोबतच प्रेग्नन्सी मी अजून किती जास्त रिलायबल बनवू शकते, मी प्रेग्नन्सी किती जास्त सुखदायी बनवू शकते, याबद्दल जर तुम्ही विचार करतील, आणि त्यासोबतच बाळाच्या ग्रोथ साठी मी काय काय करू शकते, जसं की पुस्तक वाचू शकतात, काही देवाचे ग्रंथ असतील ते वाचू शकतात, काहींना शांतता प्रिय असते ते करू शकतात, काहींना खायला आवडतं ते खाऊ शकतात, जेणेकरून बाळाची कंडिशन एकदम चांगली होईल. आणि एक सांगतो की बऱ्याच गोष्टींमध्ये जेव्हा आई प्रेग्नेंट असते, म्हणजे मुलगी प्रेग्नेंट असते, सुरुवातीचे 3 महिने प्रॉब्लेम येतात की मला हे खावंसं नाही वाटत, ते खावंसं नाही वाटत. तुम्ही पाहिलं असेल मॅडमचा, आमच्या मॅडम काहीही खात नाही, बळजबरी खाऊ घालावं लागतं. त्यामध्ये नवरा बायकोचे भांडण खूप होतात. म्हणजे आमचे तुम्हाला सांगतो दिवसात 3 ते 4 वेळा भांडण होतात खाण्यावरून आणि पाणी पिण्यावरून. ती बिलकुलही काहीच ऐकत नाही. आणि असं नाही की मी तुम्हाला ज्ञान देतोय, ती जरी करत नाही तरी. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, आता मला माहिती आहे मी तिला प्रेमाने बोलून म्हणा, कधी चिडून म्हणा, पण त्या गोष्टीचं महत्व तिला समजवतो. जेवण करायला सांगतो तिला. मी जर जेवत नसेल, नाटक करत असेल तर तिला मी वाढवून देतो. मी तिला खाऊ घालायची वेळ आली तर खाऊ घालतो. मोस्टली ती तशी करत नाही, पण सांगतोय कधीतरी तशी वेळ येते. कारण प्रेग्नन्सीच्या पहिल्या 3 महिन्यांमध्ये मूड स्विंग्स जास्ती असतात, आणि हे मला आता अनुभवायला मिळतंय. म्हणजे मला माझ्या वहिनीने सांगितलेली सजेशन, पण मला वाटायचं काही नाही, होत असेल. पण अरे आता हसत हसत ती माझी बायको दुसऱ्या दाराने डायरेक्ट फुगून जाते निघून. तर भांडण खूप करतात. त्या 3 महिन्यात आपण ऍज अ हजबंड आपल्याला खूप काळजी घ्यायची असते. ऍज अ हजबंड तुम्ही समजून घेतलं पाहिजे. हो, समजून घेतोच मी तिला. तुम्ही नाही त्यांना सांगितले. ऍज अ हजबंड, तुमच्या वाईफचे हजबंड तुम्ही समजून घेतलं पाहिजे तुमच्या वाईफला.
सो महत्वाचं सांगणं काय, स्ट्रेस मॅनेज करता आला पाहिजे. एका हस्बंडनी त्याच्या वाईफला त्या काळात समजून घेतलं पाहिजे. मूड स्विंग्स होत असतात, भांडणं होत असतात, तिची चॉईस असते काही खाण्याची, तिची चॉईस असते काही न खाण्याची. जसं हिचं चिकन किंवा फिश हे फेवरेट होते, बट आता 4 महिने झाले टोटल, आणि त्यामध्ये तिने अजून काय, अरे बापरे, फक्त रसा खाती ती. आधी काय ती जेवण नव्हती करत नॉनव्हेज शिवाय, म्हणजे तिला वास सहन होत नाही. बरेच काही चेंजेस होतात. हा, कमेंटच्या नंतर बोलू. पहिले आपलं महत्वाचा मुद्दा. मला खूप कमेंट आल्या की ही मच्छी नको खाऊ, ती बघ मी खात नाही. नाही, ती नाही खात, ती फक्त शॉपिंगला येते माझ्यासोबत, माझ्यासाठी. मला खा, मी तिच्यासाठी का बंद करू, मी स्वतःच बनवून खातो ना. तो आपला नेक्स्ट पॉइंट आहे पेशन्स अँड राईट डॉक्टर. तर पेशन्स काय म्हणजे संयम का महत्वाचा आहे, कारण की आपण फॅमिली प्लॅनिंग करतो, आपण विचार करतो 2 वर्षांनी आता आपण बेबी प्लॅन करूया, आणि नंतरला 2 वर्षानंतर आपण विचार करतो की आता आपण प्लॅनिंग करूया म्हणून. तर प्लॅनिंग करताना जर तुम्हाला 5 महिने लागतात, 4 महिने लागतात, 9 महिने लागतात, तर ही नॉर्मल गोष्ट आहे की 1 वर्षापर्यंत कम्प्लिटली नॉर्मल गोष्ट आहे. म्हणजे ऐका, सपोज आता तुम्ही 2 वर्ष गॅप आहे, तर तुम्ही काही ना काही कॉन्ट्रासेप्टिव्ह मेजर्स यूज करत असतील. सो जेव्हा आपण प्रेग्नन्सीसाठी ट्राय करतो तेव्हा आपण कॉन्ट्रासेप्टिव्ह मेजर्स थांबवतो, आणि त्यानंतर आपण जेव्हा प्रेग्नन्सीसाठी ट्राय करत आहे त्यानंतर असं कधीच नसतं की मी लगेच पुढच्या महिन्यात प्रेग्नंट. तर असं होत नाही, ऍक्च्युली असं कधीच होत नाही. त्याचं रिझन आहे, आता एक गोष्ट सांगतो, व्हिडिओच्या सुरुवातीलाच मला हे बोलायचं होतं. एक खूप महत्वाचा विषय आहे प्रेग्नन्सी बद्दल, इतका महत्वाचा आहे की तुम्ही पण ती गोष्ट नंतर ऍग्री करतील, पण ती गोष्ट मी शेवटी सांगतो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता जे पेशन्स, संयम असला पाहिजे, तो कसा की जेव्हा तुम्ही नॅचरल वे मध्ये प्रेग्नन्सी कन्सिव्ह करण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हापासून तर तुमच्या 1 वर्षापर्यंत तुम्ही बेझिझक पेशन्स ठेवू शकतात. म्हणजे ह्या महिन्यात नाही झाली तर पुढच्या महिन्यात नाही झाली तर त्याच्या पुढच्या महिन्यात, असं तुम्ही 1 वर्ष ठेवू शकता. तोपर्यंत कोणत्याही गोष्टीचा स्ट्रेस घ्यायचा नाही की आम्हाला बाळ का नाही होते. तर कसं असतं, ही नॉर्मल गोष्ट आहे. अजूनपर्यंत असं कोणी एकदम ओव्ह्युलेशन पिरियडचं पण जे पण कॅलेंडर आहे त्यानुसार जरी तुम्ही प्रयत्न करत असतील तरी असं कुठं एकदम डॉट त्याच दिवशी तुम्ही ट्राय करतायत आणि लगेच पुढच्या महिन्यात त्याच तारखेला तुम्ही प्रेग्नेंट राहाल, असं कुठंही होत नाही. तर त्या गोष्टीवरून पण तुम्ही घाबरू नका की आता आम्ही तर 3-4 महिन्यापासून ट्राय करतोय तरी आम्हाला होत नाहीये. तर ह्या गोष्टींना तुम्ही थोडंसं पेशन्स ठेवा. आता आमच्या सोबत किट्टू आलेला आहे, किट्टू सोबत तो खूप मस्ती करतो, तो ओरडतोय कॅमेऱ्यात नाही म्हणून. मग शेवटचा विषय काय येतो तर राईट डॉक्टर. आता राईट डॉक्टर म्हणजे काय, तर तुम्हाला तुम्ही जर प्रेग्नन्सीसाठी ट्राय करतायत, सगळ्यात पहिले तुम्ही कुठल्याही जनरल प्रॅक्टिशनरकडे न जाता सगळ्यात पहिले गायनेकोलॉजिस्ट, एकदम प्रॉपर गायनेकोलॉजिस्ट कडे जा. त्याच्याकडे तुम्ही ऍडवाइस घेऊ शकता, त्यात कुठल्याही प्रकारचं चुकीचं नाहीये. ठीक आहे, म्हणजे जसं की डॉक्टरकडे गेल्यावर लोक आम्हाला काय म्हणतील, आम्ही डॉक्टरकडे का गेलो, आम्हाला नॅचरली का नाही होते, असे जर तुमच्या मनात प्रश्न असतील आणि त्या भीतीने तुम्ही डॉक्टरकडे जाण्यासाठी टाळाटाळ करत असतील तर तसं करू नका. डॉक्टरकडे जाणं, त्यांच्याकडून योग्य तो सल्ला घेणं हे कधीही योग्य डिसिजन आहे. त्यामध्ये चुकीचं असं काहीही नाही. दुसरी गोष्ट याबद्दलच, जर तुम्ही विचार करत असतील डॉक्टरने आम्हाला सांगितलं टेस्ट करायला, आता तुम्ही 7-8 महिने झाले, तुमच्या वाईफला सांगितलं डॉक्टरने की आपण ही टेस्ट करून घेऊ, त्यासोबतच जर डॉक्टरने सांगितलं की पुरुषांनी पण ही टेस्ट करून घ्या, तर त्यातही वावगं काहीच नाही. म्हणजे पुरुषार्थ खरा कसा असतो तर मी का टेस्ट करू यात पुरुषार्थ नसतो, किंवा मी तर तिची खूप काळजी घेतो, मी तिला खूप लाड पूर्ण करतो, मी तिच्यासाठी सगळं काही करतो, माझ्यात कसली काय कमी असेल, असं बोलून चालत नाही. किंवा माझी आई मला काय म्हणेल, माझी बायको किंवा माझे परिवारचे लोक मला काय म्हणतील, असा विचार डोक्यातून काढून टाका. तुम्ही दोघही पॅरेंट्स बनणार आहेत, तुमची वाईफ आणि तुम्ही स्वतः पॅरेंट्स बनणार आहेत. तर आमचा किट्टू खूप त्रास देत आहे, तर डॉक्टरकडे तुम्ही गेले आणि 7-8 महिन्यांपासून जर तुम्ही ट्राय करत आहे आणि तुम्हाला वाटतंय की डॉक्टरने टेस्ट करायला लावली आहे, तर दोघांनीही करून घ्या. कारण जर काही प्रॉब्लेम असतील तर आपल्याला वेळेत त्याचं निदान करता येतं, किंवा प्रॉब्लेम नसतील तर नॅचरल जर दोघांमध्ये टाइम असेल तर डॉक्टर पण सांगतो की अजून 2-3 महिने ट्राय करा. प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो, फक्त आपल्याला प्रॉब्लेम शोधता आला पाहिजे. आता शेवटच्या मुद्द्याची आपण गोष्ट करूया, ती म्हणजे आहे सिक्रेसी.
म्हणजे गुपित ठेवणं. आता गुपित ठेवणं काय म्हणजे काय करायचं बुवा नेमकं यामध्ये. जर तुम्ही आता प्रेग्नन्सीसाठी ट्राय करत असतील, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, जर तुम्ही प्रेग्नन्सी मध्ये ट्राय करत असतील तर फॅमिलीला कधी सांगू नका आम्ही ट्राय, कोणालाच सांगू नका, फॅमिली नाही, कोणालाच नाही. 2 महिने लागेल, 3 महिने लागेल, 5 महिने लागेल, अजूनपर्यंत होत नाही, अजूनपर्यंत होत नाही, काही प्रॉब्लेम आहे ना, या गोष्टीमुळे तुम्हाला टॉर्चर केलं जाईल, टॉर्चर होईल आणि तुम्हाला स्वतः त्यासोबतच तुम्हाला असं दाखवण्यात येईल की तुम्ही 3 महिन्यापासून प्रयत्न करतात, बापरे तरी पण तुम्ही प्रेग्नेंट नाही अजून. त्या गोष्टीचा तुमच्या मेंटल हेल्थ वरती इफेक्ट होतो. तुम्ही डिप्रेशन मध्ये जाऊ शकतात. आणि आता मी हे कोणाला घाबरवत नाहीये, मी रिअलिटी सांगतोय. जर तुम्ही प्रेग्नन्सीसाठी ट्राय करत असतील तर कोणालाही सांगू नका जोपर्यंत तुम्ही पॉझिटिव्ह प्रेग्नंट येत नाही. तर यासाठी का, तर तुमची भीती, तुमचं डिप्रेशन आणि तुमचं ते टॉर्चर हे तुम्हाला अजून विलंब लावू शकतो तुमच्या प्रेग्नन्सी कन्सिव्ह करण्यासाठी. तर तुम्ही या गोष्टीची नक्की काळजी घ्या. जोपर्यंत तुम्हाला प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह होत नाही तोपर्यंत फक्त आणि फक्त तुमच्या वाईफ आणि तुमच्या मध्येच ठेवा, जेणेकरून तुमच्यामध्ये संयम राहील. आणि शेवटी व्हिडिओ संपवताना एक गोष्ट सांगतो, तुम्ही व्हिडिओ बघितला इथपर्यंत त्यासाठी खरंच धन्यवाद. प्रेग्नन्सी जर्नी तुम्ही एन्जॉय करा बिलकुल. त्यामध्ये आता मला पण बरेच कमेंट झाले की काय कौतुक झालंय तुम्हाला की तुमची वाईफच जशी पहिल्यांदा प्रेग्नेंट आहे. हो, माझी वाईफ पहिल्यांदाच प्रेग्नेंट आहे आणि माझ्यासाठी ती खुशी, माझ्यासाठी ती खुशी खूपच मोठी आहे. मी कौतुक करतो माझ्या बायकोचं, मी पॅम्पर करतो माझ्या बायकोला, कारण माझ्यासाठी ती गोष्ट खूप आनंदाची आहे. आणि मला माहिती आहे जे बघतायत त्यांच्यापैकी ज्यांना पण बाळ होतंय त्यांच्यासाठी ती गोष्ट तितकीच महत्वाची आहे. फक्त एवढं आहे की मी तुमच्या सारख्यांची भावना, माझी पण भावना मी व्यक्त करतोय कॅमेरा पुढे, आणि मला आनंद होतो तुमच्यासोबत हे सर्व शेअर करायला. तर प्रेग्नन्सी जर्नी खूप चांगली आहे, खूप आनंदाची आहे. तो आनंद नक्की आणि नक्की सेलिब्रेट करा. सो एवढं बोलून आम्ही आमचा व्हिडिओ इथे संपवतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असतील तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.